बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आणि राऊत यांच्या भेटीनंतर मनसे नेते सध्या मातोश्रीवर दाखल झाले। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील उद्या होणार आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे दोघेही आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णात, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सध्या मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। जागा वाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्यात असं म्हणायचं का? असं म्हणता येईल, कारण जवळपास आता 2 दिवसावर जे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी, तरी देखील दोन्ही बाजूने महाविकास आघाडी म्हणजे खास करून ठाकरे बंधू असतील किंवा दुसरीकडे महायुती असू दे, दोन्हीकडच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। दोन्हीकडूनही कुठल्याही प्रकारचा अंतिम फॉर्म्युला जो आहे जागा वाटपाचा तो अद्याप आलेला नाही। त्यामुळं जागा वाटप कधी होणार, घोषणा कधी होणार युतीची, या संदर्भात वारंवार विचारणा होत आहे, चर्चा सुरू आहे। आणि आता शेवटच्या टप्प्यात ही अंतिम चर्चा असलेली पाहायला मिळते। आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर गेले होते। त्याच ठिकाणी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई होते आणि त्यानंतर आता हे दोघे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी अनिल परब, वरुण सरदेसाई हे देखील आहेत। त्यामुळं जागावाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळते, कारण राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हे दोघे आता उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला किती जागा द्यायच्या या संदर्भात देखील निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो आणि साधारणतः किती जागा आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडू शकतो। त्याचबरोबर काँग्रेससोबत देखील जर चर्चा झाली आणि त्यांनी जर मान्य केलं तर आणखी किती जागा सोडता येतील। काँग्रेसनं जरी सोबतची भाषा केली असेल, त्यांनी तशा प्रकारची तयारी केली असेल, तरी देखील अजून देखील ठाकरे बंधूंना आशा आहे की काँग्रेस आपल्यासोबत येईल आणि त्यामुळं शेवटच्या टप्प्यापर्यंत काँग्रेसला मनवण्याचं काम जे आहे ते या ठाकरे बंधूंच्याकडून सुरू असलेलं पाहायला मिळतंय। परंतु आता सध्या तरी मातोश्रीवर ही जागा वाटपाची, दोन्ही ठाकरे बंधूमधल्या जागा वाटपाची चर्चा ही सुरू असलेली पाहायला मिळते। निश्चितच त्यामुळे आता राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे। जास्त ताणू नका, लवकरात लवकर जागा वाटपाचा मुद्दा निकाली काढा। त्यामुळे आता आजच्या या बैठकीनंतर उद्या या संदर्भातली घोषणा होते का युती संदर्भात हे देखील पाहावे लागेल आणि जागा वाटपावर नेमकं काय ठरतं याकडे देखील आपलं लक्ष असेल। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी।